नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी नदी-नाल्यांमध्ये पाणी तुंबून अनेक प्रकारची रोगराई पसरते. त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, त्याचप्रमाणे डायरिया यासारखे रोग हे आपल्याला झालेले दिसतात. मान्सून काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः बालकांमध्ये डायरियाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डायरियावर प्रभावी नियंत्रण आणि जनजागृतीसाठी स्टॉप डायरिया ही विशेष मोहीम राबवली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छ गाव, शुद्ध जल आणि बेहतर कल या ब्रीदवाक्याखाली ही मोहीम 20 जून ते 30 जुलै या कालावधीत टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये जिल्हास्तरीय अधिकारी, त्याचप्रमाणे तालुका स्तरावर गटविकास अधिकारी याप्रमाणे अधिकारी हे काम पाहतील. तर यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक काम होणार आहे. तर बघूयात की पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणती कामे राबवली किंवा उपक्रम राबवले जाणार आहेत. पहिला टप्पा शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे व सार्वजनिक कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेची तपासणी. तर मित्रांनो, या ठिकाणी जाऊन तिथे पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार आहे. FTK उपकरणांद्वारे पाण्याची गुणवत्ता चाचणी आणि दूषित नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. पाणी व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्यावर प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राम पातळीवर पाणी समित्यांची स्थापना आणि त्या समित्यांचे बळकटीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. पाणी स्त्रोत व्यवस्थापन व देखरेख, जागरूकता रॅली, पोस्टर, बॅनर आदी माध्यमातून जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेतून जनजागृती व्हावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. त्यानंतर पाणी स्त्रोतांची स्वच्छता, हँडपंप तपासणी, छतावरील पाणी संकलन प्रशिक्षण हे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हागणदारी मुक्ततेची शाश्वतता, अकार्यक्षम शौचालयांची दुरुस्ती इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गृहभेटीद्वारे प्रत्येक घरी माहिती आणि अवेअरनेस पसरवला जाणार आहे. आरोग्यविषयक जागरूकता पसरवली जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.